मराठा मावळा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौक येथे लोटांगण आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की हे सगळे मोठ्या संख्येने आंदोलक जे आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि हे आंदोलन जे आहे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। सगळे मराठा मावळा जे आहे ते ह्या ठिकाणी लोटांगण आंदोलन घालून आंदोलन करत आहे। सर्वच पक्षातील जे प्रमुख नेते आहेत त्यांचे फोटो जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येत आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी महाराज यांना सबुद्धी द्या अशा आशयाचे बॅनर जे आहे ते बघायला मिळत आहेत। काही नागरिक आहेत त्यांची आपण चर्चा करणार। काय सांगा आंदोलन सुरू केलं आहे? मला एकच म्हणायचं आहे, सत्ताधारी असो विरोधी असो, 4 वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार झाले, त्यांनी एक शब्दही मराठा आरक्षणाविषयी काढला नाही। आज हे लोटांगण आंदोलन आम्ही यासाठी करतोय की महाराज या सत्ताधाऱ्यांना आणि या विरोधकांना बुद्धी द्या आणि मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण द्या। लोटांगण घातलंय तुम्ही, लोटांगण घातलंय काय? आज या ठिकाणी मराठा मावळा संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजाला लोटांगण घालण्यात येत आहे आणि सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांना सद्बुद्धी द्यावं आणि मराठा आरक्षणासाठी दोघांनी एकत्र यावं आणि मराठा आरक्षण द्यावं, त्यासाठी मराठा मावळा संघटनेतर्फे आज क्रांती चौकात लोटांगण आंदोलन केलं जाते। इथून पुढे जर मराठा आरक्षणाला जर विरोध केला किंवा जर केलं नाही तर सत्ताधारी विरोधकाला दोघाला आम्ही सोडणार नाही। हे काम जे आरक्षणाचं काम आहे ते फक्त सत्ताधाऱ्याचं नाही, ह्या ठिकाणी मला सांगायचंय विरोधकाचा बी तेवढा सहभाग लागतो। आज काय होतंय, लोकसभेमध्ये फक्त मराठा समाजाची मतं घेतली विरोधकांनी आणि आरक्षणाला वाऱ्यावर सोडलं। आज त्यांना आम्ही जा विचारायला गेलो तर ते उडीचे उत्तरं देतात। त्यामुळं मराठा आरक्षणाला सत्ताधारी विरोधक दोन्ही जबाबदार आहेत अशी मराठा मावळा संघटनेचं ठाम मत आहे। निश्चित आपण बघतो की सर्वच पक्षाचे जे प्रमुख नेते आहे त्यांचे हे फोटो दाखवून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी महाराज यांना सबुद्धी द्या असं आशयाचं जे आहे ते टॅगलाईन जे आहे ते आपल्याला बघायला मिळते आहे। आणि जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा जो आहे तो या आंदोलकांनी दिलेला आहे। कॅमेरामन पप्पूसह कुणाल जायकर, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।